श्रवणी मकर कुंडले तपति श्रवणी कंठी कौसुमणि विराजितो कंठी कौसुमणि विराजितो मकर कुंडले तपति श्रवणी कुंडले तपति श्रवणी कंठी तुलसी हार गळा कासी पीतांबर 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 आवडे निरंतर हेची धारण आवडे निरंतर हेची धारण तुलसी हार गळा कासी पीतांबर तुलसी हार गळा कासी पीतांबर आवडे निरंतर हेची धारण आवडे निरंतर हेची
पार नाही देखा, अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा। बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी। आनंदल्या नर नारी, 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 आनंदल्या नर नारी। गुढिया तोरणे टाळी
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल विठ्ठल जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयाचा श्री रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझा पायरीशी सदा नम्र माथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया करू
देवांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया राजे आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश छत्रपती शिवबा राजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन करणारे भक्त शिरोमणी नामदेवराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त जगद्गुरु संत तुकोबाराया यांचा अवघ्या 4 चरणाचा गोड आणि चिंतनीय कालापर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीन बंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं भगवान बजरंग बलीच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं परमार्थ प्रेमी ज्यांची मी मानस कन्या आहे असे आदरणीय पवार काका यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालत असलेला आपला संत चरित्र कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या कथेचा आज काल्याचा दिवस समाप्तीचा दिवस आणि आज खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला वातावरण एवढं सुंदर आहे कारण ज्यांनी महाराष्ट्र नव्हे गुजरात कर्नाटक नव्हे तर भारत देशातलं प्रत्येक राज्य बघितलं घराघरामध्ये आज ज्यांना चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं असे वारकरी संप्रदायाचे भूषण आदरणीय शत्रुघ्न दादा पठाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी एक वाक्य आज बोलून जाईल। पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली दादांनो। अरे पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली। दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला। तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं आणि चौथा नमस्कार आदरणीय दादांना ज्यांनी कीर्तनाला उपस्थिती दाखवली। विठ्ठल विठ्ठल गोड अशा आयोजनामध्ये नियोजनामध्ये आज आपल्या सप्ताहाची सांगता होत आहे आणि कुठल्याही कार्याची सांगता म्हटलं तर वारकरी संप्रदायाने घालून दिलेले काही नियम आहेत। सामाजिक आर्थिक शासकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा नियम आणि अटी प्रत्येकाला लागू असतात। विद्यार्थी अवस्थेपासून गुरु अवस्थेपर्यंत नियम आणि अटी सगळ्यांना लागू असतात। तसं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताहाची सांगता म्हणलं सप्ताहाची पूर्णताच म्हणलं तर काल्याच्या कीर्तनानं आपल्या सप्ताहाची आज पूर्णता होणार आहे। काही जण म्हणतील प्रांजलताई
काल्याचं कीर्तन 40 वर्षाच्या पुढील बाबांनी करावं असा नियम आहे. पण सगळ्यांना मी असं विचारेल, माईबाप, भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये काला केला तो का दात पडल्यावर केला का? दात पडल्यावर केला का देवानं गोकुळामध्ये काला? तरुणपणामध्ये केला. भगवान परमात्म्यानं संदेश दिला, अरे तरुण आहे ना, तरुणपणातच परमार्थ करून दे. पर भगवंतानं आपल्याला संदेश दिला आणि तो केलेला काला आज आपल्याला या मृत्यू लोकामध्ये करायचा आहे. ज्या काल्याची वाटचाल आपल्याला साधू संतांनी दाखवून दिली, जो काला नामदेवरायांनी वाळवंटामध्ये केला, जो काला सगळ्या संत माई बापांनी भगवान परमात्म्याच्या समवेत पंढरीच्या वाळवंटामध्ये केला, तोच काला आज नवगावच्या भूमीमध्ये आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशी 4 दिवस आपली कथा पार पडली आणि कथेची सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य येतं. ते म्हटले, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं आज आपल्याला उच्चारण करायचंय. मगाशी आदरणीय काकांते माझ्याकडे आले, ज्यांनी ज्यांनी कथेमध्ये पार्ट केले त्यांच्यासाठी त्यांनी एक छोटीशी भेट वस्तू आणली आणि ती भेट वस्तू देत असताना त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही त्याच्यावरती कुठला तरी एक चांगला संदेश लिहा. मी 7ही वयांवरती एक माझ्या बुद्धीला पटन असं लिहिलं, जीवन फार सुंदर आहे, फक्त जीवनामध्ये सत्यता, श्रद्धा आणि निष्ठा देवावर ठेवा, तुमच्या जीवनाचं कोट कल्याण आहे. 7 वयांवरती तो संदेश लिहिला. खरंच फार आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि त्यांना छोटंसं बक्षीस त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. गोड असं प्रेम सर्वांनी दिलं आणि त्या तरुण वर्गांनी ज्यांनी इथं पार्ट केले ना माईबाप, ते तर एवढे भाग्यवान म्हणावे लागतील, एवढे पुण्यवान म्हणावे लागतील. कारण आपेगाव आणि पैठण नगरीच्या मध्यभागी वसलेलं नवगाव आहे आणि साधू संत माईबापांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कुणी ज्ञानोबा झालं, कुणी तुकोबा झालं, काल गोरा कुंभार झाले, असे सुंदर असे पार्ट त्यांनी केले. आणि गावच्या तरुण वर्गांना संदेश दिला, बाबा तुम्ही फक्त पार्ट त्याचा मेकअप करू नका, तर जे सांगितलंय, जे इथं सादरीकरण झालंय त्याचं आचरण तुम्ही जीवनामध्ये करा. काही गोष्टी अशा असतात ज्यांचं उच्चारण करावं लागतं आणि काही गोष्टी अशा असतात ज्यांचं आचरण करावं लागतं. भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र जर बघितलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. भगवंताचं चरित्र आचरायचंय आपल्याला, परंतु आज ज्यांचं चरित्र आपल्याला उच्चारायचंय, देवाचं चरित्र आचरणात आणायचं नाही. तुम्ही म्हणाल प्रांजलताई, देवाने जे केलं ते आम्ही करू, मग चोऱ्या करत हिंडायचं का आपण? देवानं चोरी केली, मग आपण पण चोरी करायची का? नाही माईबाप, देवाचं चरित्र हे फक्त आणि फक्त आपल्याला उच्चारायचंय, आचरायचं प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र. देव ज्यावेळी मृत्यू लोकामध्ये येतात, संत ज्यावेळी मृत्यू लोकामध्ये येतात आणि ज्यावेळी आपला या ठिकाणी जन्म होतो, प्रत्येक कार्याची भिन्नता ही वेगळी वेगळी आहे. देव ज्यावेळी जन्म घेतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, धर्मावरती ग्लानी आली किंवा पवित्रानाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, पाखंडाचं खंडन करण्यासाठी भगवान परमात्म्याने इथं अवतार घेतला. धर्म रक्षणाया करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन पाखंड खंडन,
अवतार घेतात, त्यांचं कार्य वेगळं आहे. आपण ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा आपण काय करतो, त्यांनी काय केलं याचा विचार माणसानं केला पाहिजे. नाही देवासारखं कार्य करता आलं, नाही संतांसारखं कार्य करता आलं तरी चालेल, पण एक माणूस म्हणून जीवन जगता आलं पाहिजे. बास तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि मी नेहमी सांगत असते, माणसानं एवढं चांगलं जीवन जगू नये की आपण गेल्याच्या नंतर उभा भारत देश आपल्यासाठी रडेल. एवढं चांगलं जीवन जगू नका की तुम्ही गेल्याच्या नंतर उभा महाराष्ट्र तुमच्यासाठी रडेल, तालुका रडेल, जिल्हा रडेल, गाव रडेल. एवढं सुद्धा चांगलं जीवन जगू नका माईबाप. पण आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या घरच्यांनी तरी आपली आठवण काढावी, एवढं तरी माणसाने सुंदर जीवन जगावं. उत्तमाची भोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका, तुका म्हणे एका मरणाचे सारे, तुका म्हणे एका मरणाचे सारे. उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती, उत्तमाची भोरे कीर्ती, उत्तमाची भोरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. चांगल्या पद्धतीनं कीर्ती पाठीमागे उरायची असेल तर आम्हाला संतांचा आणि देवाचा उपदेश मान्य करावा लागेल. ते जशा प्रकारे जीवन जगले तसं आपल्याला थोडं तरी जगण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. पण संतांच्या कार्यात आणि देवाच्या कार्यात जमीन आसमानचा फरक आहे. लक्ष देऊन ऐका, फार गोड सांगणार आहे मी. कीर्तन म्हणजे काय, विनोद वगैरे. हल्ली कीर्तनाची भाषाच आम्ही केली. एखाद्या महाराजांनी लय मोठे विनोद सांगितलं तर वाह काय कीर्तन केलं महाराजांनी. पण मी सांगितलं काल नामदेवरायांचे अभंग सांगून गेले, कीर्तनात बसल्यावर माणसानं कसं बसावं, एका कीर्तनकाराची मर्यादा काय हे काल मी कथेमध्ये सांगितलं. कीर्तनाची मर्यादा साधू संतांनी सांगितली. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही कीर्तनाची परंपरा आहे. इथे विनोद चालत नाही. आणि जो माणूस इथे विनोद सांगतो, उग परदेशी परदेशी जाना इथं म्हणायचं, काही कीर्तनकार म्हणू नये त्या माणसानं स्वतःला. इथे फक्त देव, संत, ग्रंथ आणि भगवंत एवढीच मर्यादा याची आहे, अन्यथा दुसरं काही चालत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाच्या आणि संतांच्या कार्यामध्ये फार भिन्नता आहे. देव ज्यावेळी जन्माला आले तेव्हा देवानं काय केलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जन लोकांचा संहार केला आणि चांगल्या माणसाला पायाजवळ जागा दिली. पण संतांनी तसं केलं नाही. मी बोलून गेले, संतांनी चांगल्या माणसाचा उद्धार तर केला, पण जे पापी माणसं आहेत, दुराचारी माणसं आहेत, त्यांचा सुद्धा उद्धार संत माईबापांनी केला. आणि जे देवाने या ठिकाणी केलं ते आपल्याला बघायचंय. ज्यावेळी पृथ्वीवरती संकट आलं, पृथ्वी माता ब्रह्मा देवाकडे गेल्या, देवा अहो अन्याय वाचला, राक्षस कुळ पृथ्वीमध्ये जन्माला आलं, पाप वाढलं, माई भगिनीवरती अन्याय अत्याचार होऊ लागले, गायी कापल्या जाऊ लागल्या, मंदिराचे कळस उद्ध्वस्त होऊ लागले. धरती माता थर 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 कापायला लागल्या. ब्रह्माजीकडे गेल्या, विनंती केली, देवा अहो अन्याय झाला पृथ्वीवरती, माझ्यावरती अन्याय होऊ लागला, काहीतरी करा आणि एवढ्या मोठ्या दुःखातून माझी सुटका करा. ब्रह्मदेवानं भगवान विष्णूंची आराधना केली. सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा आता अवतार धारण करावा लागेल. म्हटले ठीक आहे, अवतार धारण करायचा, तिथी कुठली, वार कुठला, तारीख कुठली, सगळं देवानं बघितलं. आणि प्रकार असा घडला, मृत्यू लोकामध्ये कंस नावाचा राजा
दैत्य माजला होता, त्यानं सगळी पाप जीवनामध्ये केली होती, पण त्याला वाटलं चांगलं काहीतरी कार्य करावं म्हणून स्वतःची बहीण देवकी हिचा विवाह त्यांनी वसुदेवांसोबत थाटामाटानं लावला. रथाचं सारथ्य केलं कंसानं. एवढा अधर्मी होता पण बहिणीबद्दल प्रेम अंतकरणामध्ये होतं. बाकी तुम्ही देवाचं भजन करू नका, संतांची संगती करू नका, परंतु रक्षाबंधन जवळ आलाय माईबाप, आज प्रॉपर्टीवरून बहीण भावाला भांडते असं करू नये. हे तत्व माणसाचं नाहीये. कंसानं आपल्या मुलीचं आपल्या बहिणीचं थाटामाटामध्ये लग्न केलं. सारथ्य पण चालू आहे, रथ पुढे चाललेला आहे, परंतु तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. अरे मूर्ख कंसा, तुला कळतंय का काही? अरे जिला तू सारथ्य करतो ती तुझी बहीण देवकी, अरे तिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र तुझा काय होणार आहे, तुला कळतंय का काही? अशी आकाशवाणी झाली. आणि जशी आकाशवाणी झाली, घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वासुदेवे, हो हात तो धरिला वासुदेवे, हात धरिला वासुदेवे, हात धरिला वासुदेवे. घेऊनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वासुदेवे. वासुदेवानं सांगितलं कंसा, अरे बहिणीचं कर्तव्य तू पार पाडलंय, पण आता देवकी माझी अर्धांगिनी आहे, तिची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे, मी माझ्या पत्नीला मारू देणार नाही. ठीक आहे, माझा 8वा पुत्र तुझा काळ होणार आहे ना, एक काम कर, माझी सगळी पुत्र तुला देऊन टाकतो, पण माझ्या पत्नीला काही करू नको. कंसाला बहिणीची दया आली. दाजीला आणि बहिणीला कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर देवकी माता गरोदर झाल्या. आपल्याला लवकर चरित्र बघायचंय. देवकी माता गरोदर राहिल्या. पहिलं बाळ जन्माला आलं. कंसानं बघितलं तर विचार केला, अरे यानं आपल्याला काय केलंय, 8वा आपला काळ होणार आहे. देवकीची 6 पुत्र जन्माला आली माईबाप. कंसानं एकाही पुत्राला मारलं नाही. कंसाच्या अंगणामध्ये देवकीची 7 पुत्र खेळत होती. पण त्या ठिकाणी एक स्वारी आली. आपल्या गावामध्ये पण असेल एखादी स्वारी, जी स्वारी घरात घुसली की त्या घरात भांडणच झाले समजायचे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद महर्षी कंसाकडे आले. अरे मूर्खा, तुला कळतं का काही? गुलाबाचं फूल घेऊन, कमळाचं फूल घेऊन आले आणि कंसाला सांगितलं, कंसा इकडे या कमळाच्या पाकळ्या मोजतोस का? कंसानं 1 2 3 4 5 6 7 8 अशा पाकळ्या मोजल्या. त्यानंतर नारद महर्षी म्हटले, याच्या उलट्या मोज बरं. त्यानं 8 7 6 9 5 अशा मोजल्या. मग म्हटले आता मधून मोज. यानं मधून सुद्धा मोजल्या. कारण कंसाच्या जीवनात सगळे पाप घडले होते, परंतु बाल हत्येचं पाप त्याच्या जीवनामध्ये घडलं नव्हतं. ते पाप जर त्याच्या हातून घडलं नसतं तर देवाला अवतारच घेता आला नसता. देवाला कंसाला ठार करताच आलं नसतं. काय करावं? नारद महर्षी म्हणतात, अरे देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव फार चतुर आहे, देव चपळ आहे. कधी कुठल्या वेळी अवतार घेईल सांगू शकत नाही. कधी उलटा घेईल, कधी सुईचा घेईल, तर कधी मधून घेईल. कंसाच्या लक्षात आलं, 6 मुलं. तांदळाचा गोळा ज्याप्रमाणे भिंतीवरती मारावा, त्या तांदळाच्या गोळ्याच्या चितड्या व्हाव्या, अगदी तशा प्रकारे 6 मुलं देवकीची भिंतीवरती आपटून कंसानं मारली. 7वा योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये गेला आणि आता भगवान परमात्म्याचा जन्म होणार आहे. पण ज्यावेळी देव जन्माला येत होते ना माईबाप, सृष्टीनं सुंदर अशा प्रकारचा हिरवा शालू धारण केला. ढगांचा कडकडाट झाला, विजेंचा कडकडाट झाला, नदी सळ 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 वाहू लागली आणि जगाचा मालक
रात्री 12 वाजता देवकीच्या पोटी जन्माला आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याचा जन्म झाला, पण देव जन्माला आले ना लहान होऊन आलेच नाही. डायरेक्ट 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकीनं सांगावं, बाळा अरे थोडासा लहान होतो का? पण भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, मम्मी मी लहान व्हायला तयार आहे, पण पप्पाकडे माझं एक छोटस काम आहे, ते काम मला करायचंय. काय काम करायचंय? लवकर कर आणि छोटा हो. म्हणे ठीक आहे. पप्पाकडे काम होतं एक. वसुदेवांकडे गेले आणि वडिलांच्या कानामध्ये सांगितलं, नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घराला. माझा नेई गोकुळाला, माझा नेई गोकुळाला, माया उपजली तेथे, माया उपजली तेथे, माया उपजली तेथे, माया उपजली तेथे. आपल्या वडिलांच्या कानामध्ये देवानं सांगितलं, बाबा मला काही इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, मला इथे ठेवू नका, मला तिथे फार मोठ्या लीला करायच्या आहेत. ठीक आहे बाळा, पण तुला घेऊन कसं जाऊ रे राजा? तू तर डायरेक्ट 8 वर्षाचा झाला. देवकीनं देवाला विनंती केली, देवा अहो तुम्ही डायरेक्ट 8 वर्षाचे झाले, पण देवा ऐका ना, तुम्ही थोडंसं लहान व्हा, तुम्हाला एकदा स्तनपान करायची माझी इच्छा आहे. कारण फार मोठ्या तपानं देव पोटाला आले होते. भगवंत छोटे 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 झाले आणि नुकतं जन्मलेलं बाळ केवढं असतं, देवानं तेवढं रूप धारण केलं. गोकुळामध्ये घेऊन कसं जायचं? कारागृहाच्या सगळ्या कड्या कुलप सगळी गळून पडली. वसुदेवांच्या हातात जे काही बेड्या ठोकल्या होत्या त्या बेड्या सुद्धा आपोआप गळून पडल्या. उचलीला कमलापती गळती, पायीचे बंधन गळती, उचलला कमलापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. उचलीला कमळापती, पायीची बंधन गळती. वसुदेवांना टोपलीमध्ये भगवंताला नेलेलं आहे. यमुना मैयाला पूर आलेला आहे. यमुना मैयाच्या अंतकरणामध्ये उत्कटता आहे. अरे देवाचं दर्शन घ्यायचंय, देव मला बघायचे, देवाचं दर्शन घ्यायचंय. नाही देवाचं दर्शन झालं तरी चालेल, पण देवाचा थोडासा स्पर्श तरी मला व्हावा. वसुदेवजींच्या छातीपर्यंत पाणी आलं, पाणी तोंडाला लागलं, नाकाला लागलं, डोळ्यापर्यंत पाणी आलं. भगवंताला वाटलं आता वडिलांना जास्त कष्ट देऊन उपयोग नाही. भगवंतानं आपल्या पायाचा अंगठा बाहेर काढला, यमुना मातेच्या डोहामध्ये बुडवला. सर 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 यमुना माता दुभंगल्या आणि जाण्यासाठी रस्ता दिला. वसुदेवजी नंदाच्या वाड्यामध्ये पोहोचलेले आहेत. रात्रीचा मध्य प्रहर आहे. यशोदा मातेनं सुंदर अशा कन्येला जन्म दिलेला आहे. वसुदेवानं आपल्या भगवान नंदलालाला त्यांच्या जवळ ठेवलं, मायेला उचललं, टोपलीत घेतलं, आपल्या लेकराचं दर्शन घेतलं, आपल्या लेकराकडे तोंड भरून बघितलं. कोणाला वाटेलो स्वतःचं जन्मलेलं लेकरू असं टाकून जावं? कोणत्या बापाला असं वाटेल? परंतु वसुदेवजींनी ते दुःख पचवलं, मायेला घेतलं, कारागृहामध्ये आले. कारागृहामध्ये आले, पुन्हा सगळे बंधन, सगळी कुलप जशीच्या तशी. आणि इकडे गोकुळामध्ये
ज्यावेळी कळालं नंदजी कोलाला भयो, नंदजी कोलाला भयो, नंदजी कोलाला भयो, रात्री 12 वाजता कळालं भगवान परमात्म्याचा जन्म झाला. सुंदर असा गोजिरा रूपवाहन पुत्र यशोदा मातेच्या पोटाला जन्माला आला. दुसऱ्या दिवशी गोकुळामध्ये गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे पुढे दाटी वाटी सुंद बडे पुढे वाट वाट जय हो गवळण गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला झाला यशोदेला. भगवान परमात्म्याचं साजिर गोजिर रूप सगळ्या गवळणींनी बघितलं. आणि ज्यावेळी इकडे कारागृहामध्ये सकाळ झाली, कंसाला कळालं मुलगी झाली, मुलगी झाली. देव कुणाच्याही रूपामध्ये येऊ शकतो. कंसानं मायेला उचललं, भिंतीवरती फेकणार. ती माया तुझला गोनी अवधी उपजला मज आधी. उपजला मज आधी. उपजला मज आधी. ज्यावेळी कंसानं मायेला उचललं, भिंतीवरती फेकलं, ती माया हातातून निसटली आणि वरती आकाशामध्ये गेली. कंसाला सांगितलं, अरे मूर्ख कंसा, मला काय मारतोय? तुझा वध करणारा तुझा काळ माझ्या आधी गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. भगवान परमात्म्याला मारण्यासाठी बरीच राक्षस पाठवली आणि इकडे गोकुळामध्ये एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. भगवंताचा जन्म झाला. जिकडे बघावे तिकडे फक्त आणि फक्त आनंद, फक्त आणि फक्त आनंद. देवाला बघण्यासाठी सगळी माणसं आली. पण त्या गावामध्ये एक 90 वर्षाची म्हातारी बाई राहत होती. त्या म्हातारी बाईला देवाला बघायला जायचं होतं. म्हणे सगळ्या पोरी जातात नंदाच्या वाड्यामध्ये, मला सुद्धा गेलं पाहिजे. पण मोठ्याच्या घरी जायचं, फाटके कपडे घालून गेल्यावर चालेल का? नाही चालणार. काय करावं? तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला पैठणी घेतली होती आणि ती पैठणी तिनं आशा पेटीत ठेवली होती. त्या पेटीत उतरायला तिला बिचारेला शिडी लावावी लागली. किती मोठी पेटी असेल ती. तिनं शिडी लावली, उतरली पेटीमध्ये आणि तिनं आपला स्वतःचा शृंगार चालू केला. असा शृंगार केला, असा शृंगार केला, उलटच लुगडं अंगावरती घातलं. काजळ कुठे लावतात आपण? काजळ कुठं लावतो? नखाला कुठं लावतो काजळ? माई मावल्यावर. अहो शृंगार करायचा म्हटल्यावर आपण सगळ्यांचा बाप आहेत, तरी सुद्धा आज काय झालं? कुठं लावतो आपण काजळ? तिनं काजळ ओठांना लावलं, ओठाची लाली डोळ्याला लावली. दीवानी बनी मैं दीवानी बनी, होठों पे काजल आँखों में लाली, गालों पे टिकली लगाती चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी. तिनं तोंडाला टिकली लावली आणि नंदाच्या वाड्यामध्ये भगवंताला बघायला गेली. आणि तिनं जसं देवाला बघितलं सगळी तिला हसू लागले. अरे काय मेकअप केलाय, काय मेकअप केलाय. सगळे तिला हसायला लागले. पण तिच्या अंतकरणामध्ये भाव होता. भगवान परमात्म्यानं तिचा सुद्धा उद्धार केला आणि देव हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. जसे मोठमोठे होऊ लागले तसं कृष्णानं कंसानं पहिलाच राक्षस पाठवला, पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून.
पण भगवान परमात्म्यानं पुतना मावशीला सुद्धा ठार केलं. तुम्ही म्हणाल पुतना मावशी एवढ्या लवकर कशा मेल्या? कीर्तनामध्ये थोड्या लवकरच मरत असतात. पण माईबाप असं सांगितलं गेलं, भगवान परमात्म्यानं पुतनेचा वध केला, पण जी गती यशोदा मातेला आणि देवकी मातेला दिली ना, तीच गती भगवंतानं पुतना मावशीला दिली. का तर स्तनपान करण्याचा अधिकार आईला आहे आणि आईच्या मातृत्वानं खूप भावनेनं आली होती, परंतु मातृत्वाचं एक कार्य तिनं निभावलं म्हणून देवानं चांगली गती पुतनेला दिली, तिचा सुद्धा उद्धार केला. आता मात्र देव हळूहळू रांगू लागले. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगता रांगता फक्त रांगू नाही लागले तर चोरी करू लागले, माखण चोरी करू लागले. सगळ्यांनी म्हणावं देवानं चोरी केली, देवानं चोरी केली. पण माईबाप स्वामी विवेकानंद असं म्हणतात, जगाच्या पाठीवरती न्यायालयातले किती मोठे गुन्हे, किती मोठं गुन्हा ज्या न्यायालयामध्ये माफ केलं जातं ना, ते न्यायालय म्हणजे आईचं न्यायालय आहे. किती मोठा गुन्हा करा तुम्ही, किती मोठा, आईला कधीच स्वतःच्या लेकराची चूक दिसणार नाही. एखाद्यानं मारलं ना, ती म्हणेल हा त्या पिंट्याची चुकी होती म्हणून माझं लेकरू त्याच्या वाट गेलं. आई स्वतःच्या लेकराची चुकी कधीच कबूल करणार नाही. सगळ्या यायच्या यशोदा मातेला गाऱ्हाणं सांगायच्या, काय करू बाई ग जीव वेडावला. यशोदे अगं तुझ्या कानानं काय केलं? सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. आम्ही घागर घेऊन निघालो तर आमच्या पाठीमागे येतो. घागर घेऊन पाणी अशी जाता, पाणी अशी जाता काना माडवीता. काय करावं काही कळत नाही. काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. एक एक खोडी सांगावी भगवान श्री कृष्णाची. जसे मोठे होऊ लागले तसे सवंगडे निर्माण केले आणि देव पहिल्यांदा राजकारणाचे अध्यक्ष झाले. भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांचे राजकारणाचे अध्यक्ष झाले. देवानं काही सांगावं ते सगळ्यांनी ऐकावं. म्हटले अरे गोकुळामध्ये दूध दही तूप सगळं जातं कुठं? सगळे म्हटले देवा सगळं जातं मथुरेला, डेअरीला. डेअरीला काहीच भेटत नाही, फक्त ताक आमच्या वाट्याला येतं. देव म्हटले असं नाही चालणार, चोरी करायची. पण चोरी कशी करायची? चोरी करायची सुद्धा पद्धत असते. तुम्ही म्हणाला आता चोरी करायच्या पद्धती निघाल्या, करावं का आम्ही चोऱ्या सुरू? तशी चोरी करायची नाही. आपल्याला भगवान परमात्म्यानं सांगितलं चोरी तर करायची ना, सराटे घ्या, वाळू घ्या, दगड घ्या, मोठमोठे मिरची घ्या. देवाला एकानं प्रश्न विचारला, कारण देवाचे सोबती फार डेंजर होते. कुणी काय प्रश्न विचारेल सांगू शकत नाही. म्हणे देवा सराटे घ्यायचे, वाळू घ्यायची, एवढं सगळं घ्यायचं आणि याचं काय करायचं? देवानं सांगितलं जर एखादी बाई आपल्याला पकडायला आली तर तिच्या डोळ्यात मिरची टाकायची. मग आता तो देवाच्या पुढचा होता. म्हटला देवा ती जर चष्मा घालून आली तर? म्हणे देव म्हटले मग तिच्या पायाखाली सराटे फेकायचे. दुसरा त्याच्या पुढचा होता. म्हटलं देवा ती जर चप्पल घालून आली तर? मग म्हणले काय नाही, फक्त तिला ढकलून द्यायचं, जायचं पळून. कारण देवानं सुद्धा फार गोष्टी काही हँडल केल्यात. एवढी सवंगडी सांभाळणं चांगली सोपी गोष्ट आहे का? नाही माईबाप. देवाचे सवंगडे होते, त्यांच्या अंतकरणामध्ये दुसरं काहीच नव्हतं, फक्त देवाविषयी भाव होता, फक्त देवाविषयी प्रेम होतं. आणि देवाकडे जर तुम्हाला कधी काही मागायचं असेल ना माईबाप, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख
असेल ना तर फक्त आणि फक्त प्रेम मागा. पण प्रेम ही गोष्ट फार दुर्मिळ आहे, जी सहजासहजी कुणाकडे मिळत नाही. देवाकडे मागायचं तर प्रेम मागायचं. त्यांच्या अंतकरणामध्ये भाव होता. कशी जरी होती तरी बिचारी भोळी भाबडी भक्त होती. एका बाईनं सांगितलं, कृष्णाची काय हिंमत आहे म्हणे माझ्या दारात यायचं आणि चोरी करायची. पण देवाने आता ठरवलं, आता नंबर याच भाईचा. तिनं वाड्याला कुलप लावले, बाहेर बसली. वाड्याला कुलप लावले, बाहेर बसली. देवानं काय करावं, खिडक्या लावल्या, दरवाजे लावले, कुठून जावं. पूर्वीच्या काळी ते घराला काय म्हणतात, सवानं असायचं. सवानं भाषा कळती ना आपली मराठी भाषा, जिकडं वळण तिकडं वळती. सवानं कळतं ना सगळ्यांना. हा, त्या सवाने वाटत जायचं म्हणे. देव म्हटले डोळे बंद करा. सगळ्या गोपाळांनी डोळे बंद केले. डोळे बंद केले, सगळे खाली आले. देवानं आयडिया केली होती, जे मडकं असं बद 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 वाजन ना समजायचं त्यात दही आहे. असंच टाळी वाजवा एकदा जोरदार. असंच मडकं वाजत होतं देवाचं सुंदर अशा प्रकारे. आणि जे असं टंग 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 वाजवेन ना असंच त्याच्यात समजायचं ते मोकळं आहे. मग सगळे मडके फोडले, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर एक फाला मोठा दह्याचा डेरा देवानं असा लवंडून दिला. आणि जसं दही बाहेर गेलं, ही म्हटले आतमध्ये कोणीतरी आलं वाटतं. पटपट दार खिडक्या उघडल्या. देवानं सांगितलं डोळे झाका, डोळे झाका. एक त्यातला महाभागा असा होता ज्यानं एक डोळा उघडला आणि एक डोळा झाकला. तो म्हटला कस काही नेत होय बघतोच एकदा. आता यानं अर्धा डोळा उघडला. सवान्या वाटा हा अर्धा खाली गुतला. अर्धा वर कमरेपासून वर अर्धा आणि कमरेपासून खाली अर्धा. आता त्या बाईच्या हातात भेटला. असा निबार बांबू आणला आणि एवढं हाणलं, एवढं हाणलं, एवढं हाणलं. म्हणे आता काय करावं, काय करावं. कृष्णाला म्हटलं, कृष्णा अरे वाचव रे, परत तुझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. देव म्हटले डोळा उघडायला कोणी सांगितला होता, झाकतो डोळा. डोळा झाकला, वरती आले. भगवान परमात्म्यानं अशा अनेक खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. त्यासोबत देवावरती त्यांचे मित्र रुसायचे. देवा तू असं केलं, देवा तू तसं केलं. एक बोबड्या नावाचा मित्र होता. देव म्हटले चला चोरी करायला जायचं. पण त्यानं काय सांगितलं माहितीये का, ए दाये बा किथना आता गद्या मी येईन तुम त्या थंगतीला बा. ए दाये बा किथना आता गद्या मी येईन तुम त्या थंगतीला बा.
भगवान श्रीकृष्णाला सांगितलं एके दिवशी यथोदा माईना गोदा गोदा पुल्या तल्ल्याले बा थंद्या पोलांना यक यक दिलीन मला तर आलदी दिल्लीले बा मी तर मागाया गेलोले बा मला तर बुतकून माळले बा दुबू 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 माळले बा आणि फुदू 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 लल्लले बा म्हणून देवा मला नाही यायचं ही बोबडी गवळण नाही आता मला बोबड बोलता येत नाही पण जशी गायची तशी थोडासा प्रयत्न केला अशी सवंगडी होती पण त्यांना सुद्धा भगवान परमात्म्यानं स्वतःच्या भक्तीमध्ये विलीन करून घेतलं त्यांचा सुद्धा देवानं उद्धार केला एक एक खोडी देवाची वाढत जाऊ लागली आणि देवाच्या जशा खोड्या वाढत चालल्या ना माईबाप तशी गोकुळातली सगळे बायका त्यांना एवढा राग यायला लागला यशोदेला सांगायच्या यशोदे बाजाराला जर दूध घेऊन निघालं ना तुझा कृष्ण आडवा येतो कधी आमचे वस्त्र पळवतो तर कधी आमची दही अंडी फोडतो याला सांग काहीतरी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे यशोदे राहू का गामी गोकुळामध्ये यशोदा मातेनं आयडिया केली म्हणे एवढ्या सगळ्या जणी सांगतात ना म्हणजे देवाचं काहीतरी केलं पाहिजे सांगितलं सगळे गोपाळ जमा केले भगवान परमात्म्याचा शृंगार केला काळी घोंगडी अंगावरती टाकली मोरपंख भगवंताच्या माथ्याला शोभवला हातामध्ये भगवान परमात्म्याच्या बासरी दिली आणि सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा गोपाळ रानात जा तुम्ही गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा क्या बात आहे असं जर वाजवलं तर 4 पर्यंत काय आपण कीर्तन सोडितच नाही आज भगवान परमात्म्याचा शृंगार झाला आणि भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन यमुना मातेच्या तीरावरती गेले तिथे गेल्याच्या नंतरातला मोकळं कसं बसायचं देवाला काहीतरी करायची सवय होती काहीतरी केलं पाहिजे मग देवानं काय केलं माहितीये का भगवान परमात्म्यानं सवंगड्यासोबत खेळ सुरू केले खेळ मांडिला लगोरी टाळी वाजवा खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी
अब दुबक दिवा ए अबक दुबक दिबक पोळा फिरून खेळ मांडी अबक दुबक दिबक पोळा फिरून खेळ मांडी ए अबक दुबक दिबक पो मिळून खेळ मांडी अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. भगवान परमात्म्यानं खेळ खेळायला सुरुवात केली आणि खेळ खेळता खेळता प्रकार असा झाला. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. सगळ्यांना भूक लागलेली आहे पण या ठिकाणी एक कथा एवढी गोड आली आहे. ज्यावेळी भगवान परमात्म्यानं काला केला आणि काला करताना त्यातला एक मदन नावाचा जो गोपाळ होता ना, तो मदन नावाचा गोपाळ फार गरीब होता. तो गोपाळ त्याला आई वडील नव्हते. एखाद्याच्या घरी चाकरी करायची, मिळेल ते खायचं असा त्याचा स्वभाव होता. पण देवानं सांगितलं, मदना अरे इथे जर काला करायचा असेल तर काहीतरी घेऊन यायचं. देवा काय आणू रे, सकाळी काम करतो, मला मोबदला मिळतो, मी खाऊन आलो, पण आता माझ्याकडे काहीच नाही. देवा जमणार नाही, तिकडे जा. देव थोडे कठोर सुद्धा वागायचे, कारण भक्ती बघा ना किती होती. मदनानं सांगितलं, देवा अरे तू सगळं जाणतायस देवा, आई नाही बाप नाही, काय करू देवा, कुठून काय आणू. 2 टाइमाचं भेटतं त्याला सुद्धा गाया वळाव्या लागतात. देवा तुझ्यासारखा राजघराणा नाही रे देवा माझा, मला काहीच नाहीये, काय आणू. म्हणे नाही जमणार, काहीतरी घेऊन ये. त्या मदनाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. घरी गेला ज्यांच्या घरी काम करत होता ना त्यांना सांगितलं, भूक लागली माते, काहीतरी खायला द्या. तिनं सांगितलं, खातो पितो झोपतो निसता, तुला लाज नाही वाटत का? सकाळीच खायला दिलं होतं, आता परत वर तोंड करून आला, काहीतरी खायचंय. तिनं काय केलं, एक ग्लास भर ताक दिलं, ताक. त्यानं ते ताक घेतलं आणि कृष्णाकडे निघाला. थांब म्हटले, अजिबात कुठं जायचं नाही, इथून गेला तर ते ताक माघारी घेईल. अरे ताक तर देवाला द्यायचंय आणि आई म्हणते इथूनच प्यायचं. काय करावं. माईबाप मनामध्ये भाव होता. त्यानं काय केलं माहितीये का माई माऊले हो, देवानं भक्ताचं काय ग्रहण केलं. त्यानं तोंड फुल भरून ताक घेतलं, पळाला कृष्णाकडे, देवाकडे पळाला मदन आणि देवाला सांगितलं. बोलता येत नव्हतं, तोंडामध्ये ताक होतं. देवानं कर्णातला भाव ओळखला. मदनाची देवाची नजर झाली. देव म्हणतात काय, त्यानं फक्त करावं, तोंड उघडतंय, तोंडामध्ये ताक आहे. त्या मदनानं पाणी घेतलं, स्वतः भोवती फिरवलं, संकल्प सोडला, देवानं आ केलं. त्या मदनानं तोंडातून पिचकारी मारली, ते ताक देवाच्या पोटात गेलं. किती भाव मोठा होता. देवानं मदनाच्या तोंडातलं ताक सुद्धा प्यालं. गोळियाची ताक पी रे, गोळियाची ताक पी रे, गोळियाचे ताक पी रे, गोळियाचे ताक पी रे. कोण पोरे सांगली, कोण पोरे भगवान परमात्म्यानं एक भाव होता. गोपाळ काला झाला, सर्वांनी पोटभर काला खाल्ला. काला खाल्ल्याच्या नंतर देवानं सांगितलं, हात धुवायचेत ना तुम्हाला, लहान लेकरं होते ते, हात धुवायचेत ना, यमुनाच्या तीरामध्ये जाऊ नका, कारण काल्याची आसे देव जळी झाले मासे. देव मासे झालेत. ते म्हटले देवांना काला मिळू शकत नाही. त्यांना काला मिळाला, पण कधी ब्रह्मा सोपान तो झाला तेव्हा त्यांना काला मिळाला. त्यांनी मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला तेव्हा तो काला त्यांना मिळाला. देव म्हटले
ठीक आहे, आम्हाला हात नाही धुवायचे, मग काय करायचं? लहान लेकरू बघा, हे जेवलं पोटभर, त्याला जर काही ऑप्शन नसला तर ते आपल्या कपड्याला हात पुसून टाकतं. म्हणे एक कपड्याला हात पुसायचे, म्हणे ठीक आहे, कपड्याला हात पुसले. भगवान परमात्म्यानं चरित्र केलं आणि त्याच्यानंतर राधा राणी सरकार आणि भगवान श्रीकृष्णाची प्रेम कथा, मैत्रीरूपी प्रेम कथा सुरू झाली. आज सुद्धा भगवान परमात्म्याच्या नावाच्या आधी राधे कृष्णा, राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा, राधे राधे, राधे श्याम, राधे श्यामा, श्याम श्यामा, राधे राधे. राधेचं आणि कृष्णाचं प्रेम गाथा त्यापुढे सुरू झाली. हे राधे आग राधे ग, तुला पुसतो घोंगडीवाला. 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 हे राधे आग राधे ग, तुला पुसतो घोंगडी. आ घोंगडीवाला ग, राधे कांबडीवाला ग. घोंगडीवाला कांबडीवाला घोंगडीवाला ग, राधे कांबडीवाला ग. घोंगडीवाला कांबडीवाला. हे घोंगडी कांबडीवाला राधे, राधे तुला पुसतो घोंगडीवाला. हे राधे आग राधे ग, तुला पुसतो घोंगडीवाला. हे राधे आग राधे ग, तुला पुसतो घोंगडीवाला. हे राधे आग राधे ग, तुला पुसतो घोंगडीवाला. तुला पुसतो घोंगडीवाला, तुला पुसतो घोंगडीवाला. भगवान परमात्म्याचं आणि राधेचं चरित्र खऱ्या अर्थानं सुरू झालं. अशा प्रकारे भगवान परमात्म्यानं अनेक लीला केल्या, अनेक चरित्र केले. सगळं चरित्र बघायला आपल्याकडे वेळ नाहीये माईबाप, कारण सगळ्यांना आता भूक लागलेली आहे आणि कीर्तन थोडंसं लेट सुरू झालं. जो गोपाळकाला भगवान परमात्म्यानं वैकुंठामध्ये गोपाळकाला यमुना नदीच्या तटावरती केला, तोच गोपाळकाला आज आपल्याला या ठिकाणी करायचंय. गोपाळकाला करायचा, पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर घ्या. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि नामचिंतन करा. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे 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 हो, राधे राधे, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे,
कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा ज्यावेळी गोकुळामध्ये चरित्र करतात त्याचा आनंद सर्वांना वाटतो. तुकोबराय म्हणतात भगवंतानं जे चरित्र केलं, भगवान परमात्म्याचं जे रूप होतं ते अतिशय मनमोहक होतं. म्हणून तुका म्हणे छंदे भरून टाकलं. आपल्या सप्ताहाची काल्यानाथ सांगता होते माईबाप, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. 4-5 दिवस एवढा आनंद घेतला, एवढा आनंद घेतला. कथा 3 तास होती, पण कधी रोज 12 वाजत होते कुणालाच कळत नव्हतं. फार आनंद घेतला सर्वांनी. गावातील विशेषतः तरुण वर्गांनी फार आनंद घेतला. एकदा जोरदार टाळी वाजवा गावातल्या तरुण मुलांसाठी. तर तुमचं लेकरू म्हणून, तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला दुसरी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 करा. आणि माईबाप ज्यांना पोरगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. जे बरोबर असेल ते निश्चितच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, जे बरोबर असेल ते गुरुवर्यांचं खऱ्या अर्थानं परमार्थाचा वारसा, परमार्थ ज्यांच्यामुळे चालू आहे असे माझे वडील आज कीर्तनाला उपस्थित आहेत. फक्त वडील नाही, आई वडील दोघं सुद्धा उपस्थित आहेत. माझा पूर्ण परिवार, माझ्या चुलत्या, माझ्या आत्या, आमच्या गावचे पुजारी आदरणीय गुरव काका त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पवार काकांच्या आणि शरद काकांच्या नियोजनामध्ये एवढा आनंद कधी संपला आज करमणार नाही कोणाला. परंतु काय करता, आता सप्ताह म्हटलं की सांगता आलीच. आपला पूर्ण कार्यक्रम आपण हयात आहात तोपर्यंत आणि गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला दिसणार आहे असं गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनलवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा दादांसाठी. त्यांनी ठरवलं ना बाबा एखाद्याला उंच न्यायचं तर ते किती उंच नेऊ शकतात. आणि एकदा जर का राग आला ना, परंतु महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार त्यांची कीर्तनं ज्या चॅनलवरती आहेत, गजर हरिनामाचा चॅनल जर आपण यूट्यूबला सर्च केलं तर वायफट व्हिडिओ कधीच त्या चॅनलला दिसणार नाही. ज्या व्हिडिओमधून घेण्यासारखं काहीतरी आहे, संतांचं तत्वज्ञान आहे, तसेच व्हिडिओ दादा दाखवतात. अंतकरणापासून त्यांचेही आभार. एवढा मोठा कार्यक्रम संजय काकामुळे घडून आला, त्यांचे अंतकरणापासून आभार. महाराष्ट्र भूषण आदरणीय शत्रुघ्न दादांची आज मोलाची उपस्थिती लाभली. खऱ्या अर्थानं मला वाटतही नव्हतं, कारण भरत अण्णांनी एकदा मादळ मूवीला कीर्तन साथ केलेली आहे. परंतु काय म्हणतात ना, भाऊ भाऊ ज्यावेळी भाऊ भाऊ एकत्र येतात ना, भाऊकीने किती मध्ये मध्ये केलं ना तरी भावाभावाची फोड कधी होऊ शकत नाही. अतिशय महाराष्ट्रामध्ये दोन्हीही बंधुराजांचं फार मोठं नाव आहे. कमी वयामध्ये चांगल्या प्रकारची कीर्ती कशा पद्धतीनं समाजामध्ये दाखवावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले महाराष्ट्र भूषण आदरणीय शत्रुघ्न दादा आणि आदरणीय भरत दादा. अंतकरणापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आज सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे कमी आणि त्यांच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जास्त होतं. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. कथेला आपल्या सुंदर अशी रंगदेवता ज्यांच्यामुळे लाभली असे असणारे आपल्या परिसराचं वैभव. काल ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा झाला, हरिभक्तपरायण परमादरणीय तेजसजी महाराज नरोडे, गोड असा आवाज त्यांचा आहे. अंतकरणापासून त्यांचे आभार. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वाजवा ना जरा जोरदार. आता खायचंय माईबाप सगळ्यांना. त्याचबरोबर त्यांना ज्यांनी सुंदर अशी चाल घालण्यासाठी साथ केली असे असणारे प्रकाशजी कातकडे गुरुजी यांचे पटशिष्य दोघे पण आदरणीय हनुमंत दादा असतील. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी येतात. त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या वयाचे बाबा असतील. अंतकरणापासून तुमचेही आभार. सर्वांनी न हलता, न बोलता, न डुलता, न चालता सेवा श्रवण केली म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. माझा आवाज काही एवढा मोठा नाही, परंतु 4-5 दिवस अतिशय उत्कृष्टरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं त्यांच्यासाठी आज एक वाक्य मी बोलून जाईल. दादा, साऊंड सिस्टीम बेस्ट,
बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार गोड अशी साऊंड सिस्टीम त्यांनी लावली. चुकून हुकून जर कुणाचं नाव राहिलं असेल, ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव, मग काय करता. आमच्या विनेकरी बाबांकडे बघून खऱ्या अर्थानं नामदेवरायांचं दर्शन झालं. अंतकरणापासून त्यांचे आभार. आमचे पेटीवले दादा सुंदर अशी सिंथ वादन करून आपल्या सगळ्यांना नाचवायचं कार्य ज्यांनी केलं ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांच्यामुळे हा सुंदर कार्यक्रम घडून आला असे आमचे पवार काका, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आपल्या कार्यक्रमाची नियोजित वेळ ही संपलेली आहे. आता आपल्याला दही हंडी फोडायची. तोपर्यंत
हॅलो तुम्ही म्हणता महाराज गेले 2 तास तुम्ही काय असं वाजवताय पण आम्हाला काय कळत नाही पण तुम्हाला ह्याच्यातले काही बोल एक त्रिताल वाजून दाखवतो एक 5 मिनिटं वाजून दाखवतो ताल ताल त्रिताल गेले 2 तास एका 2 हाताने पकडून ऐकला एक हाती भरून वाजवतो आमच्या बहिणी दिदी प्रांजलताईंना खूप छान कीर्तन केलं खरोखर मी
माझी पहिलीच वेळेस आहे. काल आमची माझ्या बहिणीच्या इथे भेट झाली. त्या म्हणल्या दादा कीर्तनाला या. म्हणलं नक्कीच येईन. ताईनं अतिशय सुंदर कीर्तन केलं. याचा आवाज थोडा कमी करा, बेस द्यायला ट्रबल नको आणि इको कमी. सुंदर कीर्तन केलं. प्रत्येक कीर्तनकारता सांगतात ताई कीर्तनातून व्यसन करू नका, पण आज तुम्ही सांगितलं नाही व्यसन करू नका, पण आमचा पक्वास सांगतो आज व्यसन करू नका. व्यसनानं शरीराचा खूप खराब होतो, व्यसन करू नका. असं व्यसनमुक्तीवर एक परण वाजवतो मी. त्याचे बोल असे तर पान सुपारी का चुना, पान सुपारी का चुना खाऊ नका, पण जर तुम्हाला खायचं असेल त्या ज्ञान मंडपात खाऊ नका, बाहेर जाऊ का. पान सुपारी का चुना, इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक, इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक, पण मंडपात नको, बाहेर जाऊन थूक. पान सुपारी का चुना, पान सुपारी का चुना, इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक, इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक, पण मंडपात नको. पण मंडपात नको, पण तसं आमचं तुम्ही नेटला कोणत्या पण चॅनलला यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सर्व भरपूर वादन आहे. पटाडे बंधू नाव टाकलं की
भरपूर वादन येते आणि ज्यांना बोलवलंय ते आम्हाला काका शांताराम काका त्यांचे पण खूप खूप आभार. तशी माझी संजय काका तशी माझी तब्येत पण बरोबर नव्हती पण ताईंचं कीर्तन असल्यामुळे आलो मी. मृदुंग खऱ्या अर्थानं काय असतो, मृदुंग साधना खऱ्या अर्थानं काय असते, ज्यांच्याकडून आपल्याला कळालं त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा माईबाप एकदा. आज आपल्याला एवढी मोठी माणसं बघायला मिळतात हे आपलं परम भाग्य आहे माईबाप. खूप गोड दादांनी साथ केली, अंतकरणापासून त्यांचे आभार. आपल्या आजच्या कीर्तनाला खरं सौंदर्य ज्या बाळगोपाळांमुळे लाभलं, या बाळगोपाळांसाठी माईबाप सांगेल हे मोठे होऊन जर नाही मोठे कीर्तनकार गायक वादक झाले तरी काही हरकत नाही, पण हे बालगोपाळ जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत फक्त आपल्या माईला माईन बापाला बाप म्हणतील बास. याच्यापेक्षा मोठा परमार्थ सुद्धा आम्हाला करायचा नाही. अंतकरणापासून त्यांचेही आभार. आळंदीमध्ये ज्यांनी माझ्या प्रथम संत चरित्र कथेचं आयोजन केलं होतं असे अभिषेक महाराज भवर, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ भरपूर झालाय, अभंग सुरू करा. ज्ञानेश्वर माऊली तुम्ही वारे दोईकडे मुख पसरून कडे तुका म्हणे आती शोकाने काऊन देता. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरून कडे हा कंठ धरला कृष्ण म्हणे अवघातने प्रकाशा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी